आज मी जे काही बघितलं, प्रीतम सरांच्या बाबतीत सुद्धा तसंच काही झालं असणार. त्या टकटक गँगच्या माणसांनीच प्रीतम सरांचे पैसे गायब केलेत हे नक्की. मला हे सगळं प्रीतम सरांना सांगायला पाहिजे. अरे महाराणी, आलात तुम्ही? आलीस गाव भटकून? हा, तू नोकर आहेस इथले हे विसरतेस ना? कधी कोणत्या कामासाठी तुला हाक मारावी तर कधीच जागेवर नसतेस तू. सतत गाव भटकायचं असतं बाहेर जाऊन. तुला काय असतात ग तुझी बाहेरची कामं अशी? हा, काम चुकार कुठली? असलं माझा तिथं उभं नाही राहायचं माझ्यासमोर. मला कॉफी हवी आहे, एक चल घेऊन ये. दिशा मॅडम, तुम्ही ना आजपासून बदाम खायला सुरू करा. मला असं वाटते की तुम्हाला विसरायचा आजार व्हायला लागलाय. तुमच्या लक्षात नाहीये का? आता मी या घरची मोलकरीण नाही, तर या घरची मोठी सून आहे. लागलीस तुरु तोंड चालवायला. मी या घरची सून आहे. बावळट. तू आधी पण नोकर होतीस आणि आता सुद्धा नोकरच आहेस. आदित्य सोबत लग्न केल्यापासून तुझा माज वाढलाय. तो आदित्य तुला बायको 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 म्हणून बैलासारखं तुझ्या मागे 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 फिरत असेल, पण त्याची आई आहे ना अहिल्या, ती एका मोलकरणीला सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. कळलं? एक मिनिट, काय चाललंय इकडे? हे माझं घर आहे आणि मला माझ्या घरात वाद नकोय. तुम्हाला असं वाटत असेल की माझं लक्ष नाहीये, पण एक दिवस बघेन आणि काय आहे तो निकाल लावून टाकेन. कळलं? एक सासू मॉम, हिला मी आठवण करून देत होते की ती मोलकरीण आहे या घरातली. त्यावरून ती माझ्यासोबत वाद घालत होती. मी तर शांतपणे चाललेले इथून, आणि मग मी तिला सांगितलं की तू या घरची नोकर आहेस हे विसरू नकोस. तर मला उलटून उलटून काय काय बोलत होती. ती कशी आहे मी चांगलंच ओळखते, आणि तू सुद्धा किती पाताळ यंत्री आहेस हे सगळ्यांनाच माहिती आहे. तुला ना खूप जास्त माज आलाय. उतरवणार लवकरच, बघत राहा.